नमस्कार. बॅनर बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपला आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. ज्याप्रमाणे पुण्यातील कल्याणीनगर येथे एका कार चालकाने एक गरीब घरातील कुटुंबातील मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेली एक मुलगी या दोघांना फिल्मी स्टाईलमध्ये ज्याप्रमाणे उडवलं, 200च्या वर स्पीड त्या गाडीचा होता आणि ज्याप्रमाणे उडवलं जागीच त्या लोकांचा मृत्यू झाला. आणि ही हिट अँड रन केस सलमान खानच्या ज्याप्रमाणे हिट अँड रन केस होती त्याबद्दल किती साम्य याच्यामध्ये आहे आणि ज्याप्रमाणे सलमान खानला याच्यामध्ये बेल मिळाली त्याच पद्धतीने आता ह्या केसमध्ये पण ह्या मुलाला बेल मिळेल का, या सगळ्या गोष्टींवर आता सोशल मीडियावर खूप काही खूप जोराने याच्यामध्ये सगळे पाठलाग करते आणि त्या पद्धतीने जे काही सुरुवातीला ही केस दाबण्याचा प्रयत्न सगळ्या स्तरांवर करण्यात येत होता तो प्रयत्न आता कुठे उघडकीस त्यांच्याचकडून करण्यात येत आहे. काय सविस्तरमध्ये जाणून घेणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा ज्या पद्धतीने रविवारी कल्याणीनगरमध्ये जी काही घटना झाली तीच घटना सलमान खानने सप्टेंबर 2002 साली करण्यात आली होती. आता ज्या पद्धतीने ह्या केसमध्ये सलमान खानच्या केसमध्ये सांगण्यात येत होतं की सलमान खान त्या गाडीच्या सीटवरच न होता आणि त्या पद्धतीने आता पुणे आयुक्तातील पोलिसांनी सांगण्यात येत आहे की यांच्याकडून जो मुलगा तो गाडी चालवत होता त्याच्या वतीने एक दुसरा मनुष्याला सांगण्यात आलं की ही जी केस आहे ही तुमच्या अंगावर घ्या आणि तुम्ही गाडी चालवत होता असं सांगा, आम्ही तुम्हाला नंतर सोडवू ऐन तैन प्रकारे किंवा त्याचा जो काही मोबदला असेल तो तुम्हाला देऊ. पण ही जी काही गोष्ट होती हिचा जो बोबाटा सगळ्या स्तरांवर करण्यात आला आणि फायनली पोलिसांनीच सांगितलं की ही केस दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि आम्हाला अशा प्रकारचे आमिष देण्यात आले आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आता मीडियासमोर येत आहे. तोपर्यंत 5 जूनपर्यंत हा जो मुलगा आहे ह्या मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं आहे. पण हा बालसुधारगृहाच्या लायकीचा आहे का, आपण समजून घेऊया. सलमान खानच्या केसमध्ये काय झालं, सलमान खानच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच जे काही रवींद्र पाटील होते यांनी स्पष्ट सांगितलं की ज्यावेळेस ते फुटपाथवरील लोकांच्या अंगावर गाडी चालवण्यात आली त्यावेळेस सलमान खान हा ड्रायव्हर सीटवर होता, म्हणजेच सलमान खान गाडी चालवत होता. पण सलमान खानच्या वकिलांकडून असं सांगण्यात आलं की लेफ्ट साईड म्हणजे जी काही दुसरी साईड असते, किनर साईड असते, त्यामध्ये तो दरवाजा जो होता तो दरवाजा लॉक झाला होता, उघडत नव्हता आणि म्हणून मला त्या सीटवर जावं लागलं आणि त्यावेळेस रवींद्र पाटील यांनी मला बघितलं असा सलमान खान यांच्याकडून त्यांच्या वकिलांनी दावा केला. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रवींद्र पाटील यांना मग नंतर टी झाला, त्यांच्याच विरुद्ध त्यांनी जी साक्ष दिली होती ती साक्ष उलटी झाली, परत टी व्हीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण या सगळ्या गोष्टींमध्ये बरोबर फिरवून हळूहळू न्यायमूर्तींना चकवा देत किंवा स्वतःहून ही जी काही केस होती ही केस मिटवण्याचा प्रयत्न तर त्यावेळेस चालूच होता आणि त्यांना साथ दिली प्रशासनाकडून असो किंवा न्यायपालिकेकडून असो आणि म्हणून त्यांना 2015मध्ये ही जी काही त्यांची केस होती ती केस त्यांच्यावरनं वापस घेण्यात आली, रिटर्न घेण्यात आली. कारण की न्यायमूर्तींनी असं सांगितलं की जे काही पुरावे त्यांच्या विरुद्ध देण्यात आले ते पुरावे पूर्ण नाही, एखाद्या मनुष्याला गुन्हा सिद्ध करण्यासाठी ते पुरावे पूर्ण नाही आहेत आणि म्हणून त्यांची त्यावेळेस सुटका झाली होती. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, जेवढी संपत्ती त्यावेळेस सलमान खान यांच्याकडे होती तेवढीच संपत्ती या पोर्श गाडीच्या जो काही मुलगा होता त्याच्या वडिलांकडेचे खूप मोठे श्रीमंत उद्योगपती आहेत, बिल्डर आहेत आणि त्यांनीही ही केस दाबण्याचा प्रयत्न केला असावा. कारण की ज्या पद्धतीने पोलिसांकडूनच या गोष्टी सांगण्यात आल्या की ही जी काही केस आहे ती तुमच्या एका व्यक्तीने आपल्या अंगावर घेण्यासाठी देखील राजी झाले. म्हणजे जर बघायला गेलं तर मग आपली जी न्यायपालिका आहे ती न्यायपालिका खरंच गरिबांसाठी की जे फक्त आणि फक्त न्यायपालिकेवर विश्वास ठेवता, हा जो आपला देश आहे या देशामध्ये फक्त गरिबांनाच न्याय मिळेल अशी जी काही न्यायपालिका आपल्या संविधानाने बनवून ठेवली आहे त्या न्यायपालिकेला खरंच न्याय मिळेल का आणि जे काही मृत व्यक्ती आहेत त्या मृत व्यक्तींच्या आत्म्याला खरंच शांती मिळेल का. पैसा त्यांच्या मृत्यूच्या बदल्यात तुम्ही अमाप पैसा त्यांना द्याल पण त्या मुलाची आई, त्या मुलीची आई, त्यांचे घरचे
यांच्या मनस्थितीवर काय बिंबत असेल बरं. एवढं सगळं करूनसुद्धा ज्यावेळेस त्याला बेल मिळाली त्या मुलाने त्याविरुद्ध एवढा मोठा एक रॅप सॉन्ग बनवलं आणि सांगितलं की ही जी काही गोष्ट आहे ही परत मी करेल, मी परत गाडी रस्त्यावर घेऊन जाऊन आणि माझ्या पोर्श गाडीचा जो काही खेळ आहे तो खेळ मी दाखवेल. मग याच्यातनं असं सिद्ध होतं का हा जो खेळ त्याने केला आहे दुसऱ्या व्यक्तींच्या जीवाशी हा जाणून बुजून केला आहे का, स्वतःहून केला आहे का, या सगळ्या गोष्टींमधनं परत अजून एक खूप काही व्हिडिओ हळूहळू बाहेर येत आहे की ज्यामध्ये स्वतः तो मुलगा म्हणतो आहे की म्हणजे गलिच्छ भाषेमध्ये बोलताना दिसतो आहे. जे काही सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध चालू आहे त्याच्याविरुद्ध कदाचित त्याला पण ते इरिटेट झालं असावं. बट इरिटेटमध्ये एकतर तुम्ही गुन्हा केला आहे, तुम्ही सोशल मीडियावर अजून स्वतःची जी काही छवी ती बिघडवत आहे स्वतःहून. मग या सगळ्या गोष्टीमध्ये असं स्पष्ट होतं आहे की ह्याला जर बेल मिळाली तर हा स्वतःहून असं म्हणतो आहे की मी परत हा खेळ करणार आहे. मग आता आपल्याला हे बघण्यासारखे की जी काही आपली न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था अशा लोकांसाठी आता कोणता निर्णय घेते आणि जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांच्या जीवाला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असा काहीतरी निर्णय आपलं सरकार घेईल. धन्यवाद.